राहतच नाही. लाईव्ह आलो आहे पण लोक आणखी आलेलं नाही लॉगिन. लाईव्ह नाही आला अजून कोणी. एक जण चला करायचं का? यायला लागले चालू करा. बहुजन नायक फेसबुक पेजच्या वतीने जी काही श्रोता मंडळी हा कार्यक्रम ऐकत आहात, आपल्या सर्वांचे मी अस्मिता आहिरे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी थोडक्यात माझ्या कलाकारांची मी आपल्याला ओळख करून देऊ इच्छिते. तेव्हा सिंथेसायझरवर बसलेले आहेत दयानंद कापसे सर, उत्तम सीट वादक आहे. त्यांच्या साईडला जे पॅडवर साथ देत आहे यांचं नाव आहे संजय काकडे सर. हे उत्तम पॅड वादक तसे फोटोग्राफर आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला जो बसलेला आहे त्यांचं नाव आहे दिनकर गायक. हे देखील उत्तम ढोलकीपटू, त्याचबरोबर पोलीस म्हणून कार्यरत आहेत. बाजूला बसलेले श्याम माने सर हे बँकेमध्ये कार्यरत असून उत्तम गायक आहेत. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जो करणार आहे तो माझा भाऊ आकाश. हा देखील उत्तम गायक, निवेदक आणि शिक्षक आहे. त्याच्या बाजूला बसलेली आहे त्याची पत्नी सत्वशीला जाधव. ही देखील संगीत विशारद असून उत्तम गायिका आहे. आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना सप्रेम जयभीम करून यादे वामन दादा या कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे. सर्वांना सप्रेम जय. 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी साहित्य विश्वात आपली अजरामर ओळख निर्माण करणारी थोर साहित्यिक शाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती. आणि ही जयंती हा जन्मोत्सव सोहळा महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीताच्या माध्यमातून आपल्याला हा जन्मोत्सव सोहळा साजरा करायचा आहे. चला तर मग ऐकूयात यादे वामनदादा की प्रबोधन पर गीतांचा हा सदाबहार कार्यक्रम. धर्म परंपरेनुसार कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही वंदन गीताने होत असते. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी या देशासाठी मोलाचं काम केलं, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना मानवंदना अर्पण करणारं वंदन गीत आपल्या समोर सादर होते. आमचे मार्गदर्शक, वेळोवेळी आमच्या मदतीला धावून येणारे नेतृत्व, हरहुन्नरी व्यक्तिमत्व आदरणीय माने सर यांच्या स्वरात ऐकूया हे सुंदर वंदन गीत सावली गोड तुझे. हे बुद्धा तुझ्या प्रति एवढीच आस आहे. अरे मी बहको न जिकडे ते तिकडे विनाश आहे. तुझी ती पंचशिला की जे घडी विमान साला
तुझी ती पंचशिला किसी घडवी माणसाला धन्यवानी भीमा तुझी सोन्याची रास आहे मला यशवंता मला यशवंता अभिमान खास आहे जगी भीम बुद्ध गाण्याचा हा विकास आहे असं ते बाबू दादांनी गायलेलं सावली गोड तुझी हॅलो हॅलो गीताला सुरुवात करत आहे बोधी वृक्ष मला बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी सावली गोड तुझी सावली गोड तुझी सावली गोड तुझी
सावली गोड तुझी सावली गोड तुझी सावली गोड तुझी या वामनदादांनी रचलेल्या वंदन गीतांनी या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. बाग बहरली फुलाने चिंब भिजली मने या पावसाने बाग बहरली फुलाने चिंब भिजली मने या पावसाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली वंदन गीतांनी. अतिशय सदाबहार आवाजात माने सरांनी हे वंदन गीत महामानवांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. या ठिकाणी मला पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं एक वाक्य आठवतं. भीमा आज जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. ते जगणे आणि मरणे हे सुख आणि दुःख हे स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि तहान ही सर्व पुण्याई भीमा तुझीच आहे. आणि म्हणून ऐकूयात महाकवी वामनदादांची भावप्रधान रचना. अवघ्या महाराष्ट्रभर आपल्या गोड गळ्यानं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अस्मिता मॅडम यांच्या स्वरात ऐकूयात. तुझीच कमाई आहे ग भीमा. महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील दीपवंडी या गावी झाला. 15 ऑगस्टच्या आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनी साहित्य विश्वात एक रत्न जन्माला आणि ही क्रांती या रत्नानं केली.
आणि असंच एक जातीयता व वर्णव्यवस्थेवर प्रहार करण्यासाठी सज्ज झाली लेखणी वामनदादाची क्रांतीचे बीजे पेरण्यासाठी. म्हणून ऐकूया वामनदादाचे जातीयतेवर प्रहार करणारे माळावरची माती बोले आज मळ्याच्या नाही. माळावरची माती बोले, माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. माळावरची आज मळ्याच्या मातीला. फुगू नको ग तू गर्वाने, फुगू नको ग छातीला. माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. मी हलकी तू भारी असला, गर्व तुला का आला ग. मी हलकी तू भारी असला, गर्व तुला का आला ग. पाणी नसता राहील काल, पाणी नसता राहील काल, मान तुझ्या या जातीला. माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. सकलासाठी प्रकाशनारी, उजळी धरती सारी जी. सकलासाठी प्रकाशनारी, उजळी धरती सारी जी. अशीच येते सात असावी, अशीच येते सात असावी, आज दिव्याच्या वातीला. माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. माळावरची माती बोले, आज मळ्याच्या मातीला. आपण ऐकत आहात बहुजन नायक फेसबुकच्या माध्यमातून हा प्रबोधनपर कार्यक्रम. कधी कुणाचे गळे न कापी, तलवारीच्या धारीने. कधी कुणाचे गळे न कापी,
मातीला माळावरची माती बोले आज मळ्याच्या मातीला आज मळ्याच्या मातीला आज मळ्याच्या मातीला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात आणि जेव्हा उच्च पदवीधर होऊन बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात येतात तेव्हा त्यांचं हा गौरव पाहण्यासाठी बाबासाहेबांचं यश पाहण्यासाठी त्या माऊली भीमाई हयात नसतात आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्या भीमाईच्या समाधीजवळ जातात आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करतात त्या काय भावना असतात ऐकूया आई आणि मुलाच्या प्रेमाला उजागर करणारे एक सुंदर संगीत आई तुला भेटायला आला तुझा विवाह आई तुला भेटायला आला तुझा विवाह. आई तुला भेटायला आला तुझा विवाह.
क्या बात है या सुंदर अशा मातृत्व प्रेमाच्या रचनेवर हे गीत आधारलेलं होतं. महाकवी मामूदार कर्णक यांच्या जयंतीनिमित्त हा प्रोग्राम आपण ऐकत आहात. काय वर्णून महती तुझ्या कार्याची, काय वर्णून महती तुझ्या कार्याची, उद्धारक ठरली तू 9 कोटी जनांची. गाऊया गौरव गाथा त्या भीमाई माऊलीची. आणि म्हणून त्या भीमाई माऊलीची गौरव गाथा आपल्या सदाबहार आवाजात आपल्या समोर सादर करत आहेत श्याम माने सर. त्या भीम माऊलीला, त्या भीम माऊलीला लाखात पाहिले. त्या भीम माऊलीला लाखात पाहिले. त्या भीम माऊलीला
आपल्या सदाबहार आवाजात जयकांत माऊलीचे हे माने सरांनी गीत आपल्या समोर सादर केले. प्रत्यक्ष तुम्ही आमच्या समोर नाही पण कमेंट आणि लाईकच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे. असाच प्रतिसाद सुरू ठेवा. एकापेक्षा एक सदाबहार तुम्हाला मंत्रमुग्ध करणारे महाकवी वामनराज कर्डक यांचे गीत आम्ही सादर करत आहोत. महाकवी वामनराज कर्डक असे एक रत्न होते की हयात असेपर्यंत त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि असे साहित्य रत्न होते की त्यांच्यावर 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. म्हणजे इतकं साहित्यातून विश्व निर्माण करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे महाकवी वामनदादा कर्डकांचं. पण त्यांच्या आयुष्यात जो त्यांनी संघर्ष पाहिला आणि साहित्याच्या माध्यमातून तो रचला, जीवनात जो संघर्ष पाहिला त्यांनी, चढ उतार त्यांच्या जीवनात जो आला आणि माणसाचं जीवन कसं असतं, कसं बदलतं, माणूस कसा बदलतो, याच आशेवर वामनदादांनी सुंदरशी रचना केली. केस माझे मी जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले. ऐकूया सुंदरशी रचना. केस माझे जेव्हा गळू लागले, केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले.
कळू लागले. महाकवी वामनदास कर्डक यांच्या साहित्यावर बोलायचं झालं तर दिवस पुन्हा नाही, रात्र पुन्हा नाही, असं साहित्य महाकवी वामनदास कर्डकांनी लिहिलेलं आहे. 10,000हून अधिक गाणी वामनदासांच्या लेखणीतून साकारलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात शिक्षणासाठी जातात तेव्हा रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात. ते पत्र असतं त्यागाचं, प्रेमाचं, ममतेचं, जबाबदारीचं, एक अर्धांगिनीचं तिच्या साहेबासाठी. त्या पत्रात काय लिहिलेलं असतं हे मी सांगण्यापेक्षा आपण सोनाच्या माध्यमातून ऐकूया. म्हणून छोटे फॅक्टरी बडा धमाका, कमी वयात खूप खूप संगीतात नाव लौकिक मिळवणारा हा आमचा हरहुन्नरी कलाकार लिटल स्टार कैवल्य सुरोसे याच्या स्वरात ऐकूया. पत्रात लिखते रमा हे भावना प्रदान केला. आपण याची दाद द्यायची, कमेंट करायचे, लाईक करायचंय. कल्पनेची कविता तू मावत नाही कवितेतही.
आवाजात ऐकलं. आपण त्याला प्रतिसाद देत आहात, लाईक करत आहात. ज्यावेळी आंबेडकरी चळवळ धोरणाने सर्वत्र जोर धरून लागली होती, समतेच्या लढ्यात सर्व अनुयायी एकत्र आले होते. परंतु आपल्या समाजातील काही बांधव समाज विरोधी कार्य करत होते आणि हे पाहून मामादादांना मनस्वी खूप वाईट वाटलं. आणि जेव्हा मामादादांना वाईट वाटलं तेव्हा त्या समाज विरोधी मानसिकतेसाठी महाकवी वामदादाच्या रचनेतून एक साकार झालं, सदाबहार गेलं. ते गीत होतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. ऐकूया. सर्वांना प्रबोधन करणारे हे गीत आहे. आपण या गीतातून शिकायचं आहे. एक विचार आपल्या समोर वामदादाच्या लिखितून वामदादा मागत आहे. ऐकूया. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. फुले शाहू आंबेडकर सर्व गतिमान करण्याचं काम महाकवी वामदादा कर्डक यांच्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लेखणीतून साकार झालेला आहे. महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात खेडोपाड्या वाडी वस्त्या महाकवी वामदादांनी बाबासाहेबांचे विचार, मानवांचे विचार जागृत ठेवण्याचं काम केलं. अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ही चळवळ वामदादांनी चालू ठेवली होती. म्हणून ऐकूया. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते. अस्मिता मणिकरच्या स्वरात. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. तलवार
असे विचार अस्मिता मॅडमने आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. आपल्या लाईक आम्हाला मिळत आहेत, आपल्या कमेंट आम्हाला मिळत आहेत. त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करत आहोत, धन्यवाद मानत आहोत. एकदा एका मातेला गर्व झाला की जगातली देखणी कोणी असेल तर मी. जेव्हा वामनदादांना ही गोष्ट कळते की अशी एक माता आहे की तिला गर्व झालाय की जगातली सर्वात सुंदर कोणी असेल, देखणी कोणी असेल तर ती माता आहे. तेव्हा मग वामनदादा त्या मातेची भेट घ्यायला जातात. आणि मग जेव्हा वामनदादा त्या मातेला भेटतात तेव्हा वामनदादा त्या मातेला विचारतात, मी असं ऐकलंय की तू खूप देखणी आहेस, असं लोक सगळे तुला मानतात, जगात तू देखणी आहेस, तुझं नाव काय आहे? जेव्हा वामनदादा प्रश्न करतात त्या मातेला तेव्हा ती माता पटकन म्हणते, मी लेखनी. म्हणते माता, मी लेखनी. मग वामनदादा प्रश्न करतात, लेखनी पण कुणाची लेखनी? तेव्हा ती लेखनी अभिमानाने बोलते, जगातली देखणी मी भीमाची लेखनी. आणि म्हणून अशी भीमाची लेखणी आपल्या समोर सादर करत आहेत माझी पत्नी संतोषीला उर्फ संध्या जाधव. तिच्या सदाबहार आवाजात ऐकूयात जगातली देखणी बाई मी भीमाची लेखनी.
जगातली लेखनी बाई धर्माची लेखनी अगदी समर्पकपणे हा मानवतेचा विचार या लेखनीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. होते कुंकू बळकट रमायचे, भीमराया ठरले प्रवर्तक समाज परिवर्तनाचे. होते कुंकू बळकट रमायचे, भीमराया ठरले प्रवर्तक समाज परिवर्तनाचे. आज म्हणून गौरव गाऊया माता रमाईच्या त्यागाचे, माता रमाईच्या त्यागाचे. म्हणून छोटे व्यापी बडा धमाका लिटल स्टार पुन्हा एकदा मी विनंती करतोय कैवल्य सुरवसे भारी सोन्याहून कुंकू वाचासाठी ऐकूयात हे रमाईच्या त्यागाचे. या सदाभर अशा गीतासाठी आमचे आदरणीय शेख सरांनी कैवल्यला एक धम्मदान भेट दिलेला आहे. धन्यवाद. जी जात नाही कधी वर्ण व्यवस्थित पेरलेलं थोटांग आहे. जी जात नाही कधी ती जात आहे, वर्ण व्यवस्थित पेरलेलं थोटांग आहे. बाबासाहेबांच्या डोळ्याबरोबर जातीयतेचा झालेला तो आघात आहे. आणि असाच एक प्रसंग
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोवळ्या मनावर तो झालेला प्रसंग महाकवी वामनदास कर्डक यांनी जातीला कशी माजली होती याच्यावर भाष्य करणार ऐकूया एक सुंदर असं गीत आपल्याला जागर करणारे गीत हा भव गावा गाडीवान दादा अस्मिता मॅडम यांच्या सुरेल आवाजात. गाडी
जातीयतेवर प्रहार करणारी ही वामनदादाची रचना होती. अगदी सुरेल आवाजात ती आपल्यापर्यंत साहित्य पोहोचवली आहे. आपल्याला हा जर कार्यक्रम लाईव्ह ठेवायचा असेल आता तरी शक्य नाही, कारण आपण सर्व जाणत आहात की सध्या कोरोना या महामारीचं संकट जगावरती येऊन ठेपलेलं आहे. आणि याच्यानंतर जेव्हा कोणाला हा लाईव्ह कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपचा नंबर तुम्हाला देत आहोत. नंबर लिहून घ्या. 9527563562. नंबर पुन्हा एकदा सांगतो. 9527563562. तुम्हाला कधीही कार्यक्रम ठेवायचा असेल, प्रबोधनपर असेल, वेडिंग असेल, लग्नाचा असेल किंवा गीताचा असेल, नक्की या नंबरवरती संपर्क करा. आमच्या या ग्रुपच्या ऑर्गनायझर अस्मिता अहिरे मॅडम यांचा हा नंबर आहे. आम्ही नक्कीच आपल्या सेवेत सादर होऊ. या कोरोना महामारीच्या नंतर आम्हालाही आनंद होईल तुमच्याशी प्रत्यक्ष जोडायला. आता वळूयात कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे. पण सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीपासून जे आम्हाला साथसंगत करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही समोर नसतानाही त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, त्यांच्यासाठी कमेंट आल्या पाहिजे, त्यांनाही लाईक केलं पाहिजे. कारण साथसंगत शिवाय हा कार्यक्रम बहारदार होणं शक्य नसतं. आम्ही समोर गात आहोत पण खरं श्रेय त्यांचं आहे. म्हणून आमचे सिंथेसायझरवर दयानंद भाऊ कापसे सर असतील, उत्कृष्ट पालन करणारे आमचे सुजू भाऊ असतील, ढोलकीच्या तालावर नाचवणारे आमचे दिनकर भाऊ असतील, आणि आम्ही तर सर्व पुढेच आहोत. पण मागच्या कलाकाराशिवाय पुढे जाता येत नसतं आणि हे श्रेय सगळ्यांचं आहे. आणि म्हणून ऐकूया शेवटचं गीत वामनदादांनी रचलेलं. आणि कसं असतं, आपण सर्व झोपलेलं आहात, आता आपल्याला काय करायचंय, जाग व्हायचंय. पेटून उठायचं नाही, फक्त असं उभं राहायचं नाही, फक्त आपल्या विचारांनी जागा व्हायचंय. वामनदादांनी जी क्रांतिकारी गीतं लिहिली ते आपल्याला शिकवतात जीवन कसं जगायचंय. आपल्या महामानव बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं त्या विचारावर आपल्याला चालायचंय. म्हणून एक शेर मला आठवतो. गरज उठे गगन सारा समुद्र छोड़े अपना किनारा. गरज उठे गगन सारा समुद्र छोड़े अपना किनारा. हिल जाए जहान सारा, हिल जाए जहान सारा, गूंजे जब जय भीम का नारा, जय भीम का नारा. आणि जेव्हा हा जय भीम का नारा गुंजतो तेव्हा झोपलेला जागा होतो. आणि जागा करायचं काम कोणी केलंय, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीने केलेलं आहे. आणि म्हणून शेवटचं गीत तुम्हाला जागा करायचंय, विचाराच्या माध्यमातून जागा करायचंय, प्रबोधनाच्या माध्यमातून जागा करायचंय. ऐकूया माणसाच्या आवाजात या कार्यक्रमातलं शेवटचं गीत. जागा असावं भीमाचं पेलू जागा असावं. मला काही माझ्या आठवणी जागे झाल्या. 1995 मी महाविद्यालयामध्ये 11वीत असताना एक वामनदादांचा एक छोटेखानी कार्यक्रम झाला होता. मी पहिले गीत तेच कार्यक्रमामधलं गायलं आणि वामनदादांनी शेवटचं पण गीत जे गायलं होतं त्याच कार्यक्रमातलं होतं. गाण्याचा आपला अंदाज आहे, मुलं काम करतात, गातात, तुमच्या लाईव्ह कमेंट येतात, त्यांना मार्गदर्शन असतं. असो टाईम कमी आहे म्हणून डायरेक्ट गीताला सुरुवात करतो. जाग असावं, अहो जाग असावं, हे पिलू भीमाचं जाग असावं, जाग असावं, हे पिलू भीमाचं जाग असावं. तो उडताना कोणाच्याही माग नसावं, उडताना कोणाच्याही माग नसावं, जाग असावं, हे पिलू भीमाचं जाग क्रांतीसाठी आता
पुढारताना कोणाच्याही मागं नसावं. जागं असावं, एक पिलू माझं जागं असावं. 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 जागा असावं हे पिलू. जागा असावं हे पिलू भीमाचं जागा असावं. आपल्याला महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आपण एक विचार आपल्या मनात रुजवायचा की जाग व्हायचे आपल्याला प्रबोधनाच्या विचाराच्या माध्यमातून, महामानवांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला जाग व्हायचंय. सरतेशेवटी हे गीत आपल्याला काही शिकवून जातं आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आपण बहुजन नायक या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण ऐकला. हा कार्यक्रम ज्यांच्यामुळं आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळाला, पाहायला मिळाला. सर्वप्रथम ऋषीमुनी लोखंडे आणि समाज रत्न रवींद्रजी लोमटे यांचं सर्वप्रथम आम्ही आभार मानतो की त्यांच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे सर्व रसिक श्रोत्यापर्यंत पोहोचला. प्रबोधनाच्या चळवळीचा आमचा थोडासा वाटा आम्ही आपल्या सुपूर्द केलेला आहे आणि असेच प्रबोधनपर कार्यक्रम आम्ही सादर करत असतो. पण आज सर्व आपण ज्ञात आहात या गोष्टीची की जगावर कोरोना महामारीचं संकट आहे, पण तरी पण एक आमचं प्रेम महाकवी वामनदादा कर्डकांविषयी आमचं जे प्रेम आहे, आम्हाला जे वाटलं की महाकवी वामनदादा कर्डकांचे विचार आम्ही आपल्यापर्यंत पोहोचायला हवे आणि त्याच अनुषंगानं आम्ही हा कार्यक्रम सादर केला. आम्हाला आशा आहे की आमचा कार्यक्रम आपणास नक्कीच आवडला असेल. आवडलाच आहे कारण तुमचे कमेंट, लाईक आम्हाला येत आहेत आणि येत राहतील. आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह हा प्रोग्राम ठेवायचा असेल तर सांगितलेला जो नंबर आहे पुन्हा एकदा मी नंबर सांगतो, 9527563562 या क्रमांकावरती आपण कॉल करायचा आहे. जेव्हा कधी तुम्हाला प्रबोधनपर कार्यक्रम ठेवायचा असेल, बुद्ध भिक्षिकाचा कार्यक्रम ठेवायचा असेल, लग्नाचा कार्यक्रम ठेवायचा असेल, बर्थडे चा कार्यक्रम ठेवायचा असेल, रिसेप्शन ठेवायचं असेल तर नक्की एकदा अवश्य आमच्या कार्यक्रमाची तुम्ही ठेवून बघा कार्यक्रमाला. आणि सर्वात प्रथम हा कार्यक्रम ज्यांच्यामुळं सर्वत्र पोहोचत आहे असे आमचे अविनाश भाऊ आहिरे सर यांचंही आभार तितकंच महत्वाचं आहे की त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्व रसिक श्रोत्यांचा आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व संचाचा आभार व्यक्त करतो की अतिशय सदाबहार असा कार्यक्रम त्यांच्यामुळे आम्हाला सादर करता आला, तुम्हाला पाहता आला. सर्व रसिक श्रोत्यांना अशी विनंती आहे, सूचना आहे की या कोरोनाच्या काळामध्ये आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद. जय भीम, जय भारत.